2 एकर शेती असून या शेतीमध्ये धान लावलेलं आहे. नांगरणी, रोवणी, चिखल अशा प्रत्येक स्टेजेसला झालेला खर्च हा 50,000 ते 60,000 रुपये येतो. त्यातल्या त्यात अजून मळणी आणि कापणी हे अजून व्हायची आहे. परंतु अशा परिस्थितीत पुन्हा खोडकिड्याने प्रहार करून या शेतीची 50% असे उद्ध्वस्त केलेले दिसून येत आहेत. हे बघा प्रत्येक ठिकाणी खोडकिड्याने प्रहार करून लोंबांना मध्यंतरून काटून सुकवून घेतलेले आहेत. अशा वेळेस शेतकरी काय करणार?